थैंक यू. घे. घरातली सगळी कामं मलाच करावी लागतायत. हा नाही म्हणजे गौरीचा टिफिन सुद्धा आता मीच बनवतेय. तुझी बहीण अजूनही आलेली नाहीये. तिला तिच्या कामांमुळे यायला उशीर झाला असेल. घरातली कामं एक दिवस तू केलीस तर काही बिघडणार आहे का? अगं काय करतेस गौरे? बाबाच्या अंगावर चहा सांडला असता ना. थांब गाजी, माझं इम्पॉर्टंट काम आहे. अगं बाई, मनाचं इम्पॉर्टंट काम आहे बाबाकडे. या इकडे 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 इकडे. सांगा काय इम्पॉर्टंट काम काढलंय बाबाकडे? बाबा, माझं गॅदरिंग आहे 2 वीक्सनी. हा, आणि मी ना त्यात प्रिन्सेस आहे. हा, तू प्रिन्सेस होणार आहेस? वाव. त्यासाठी मला प्रिन्सेसचा ड्रेस हवाय. मस्त दिसेल ना मला? सांग ना. कधी जाऊया आणायला? जाऊया, लवकरात लवकर जाऊयात आणि मस्त ड्रेस घेऊयात तुला. प्रॉमिस? प्रॉमिस. आजी, बाबा मला ड्रेस आणणार. आई, बाबा मला ड्रेस आणणार. गौरी जा बाळा, तुझी शाळेची तयारी कर जा. एवढा महागडा ड्रेस घेणार आहेस? कसा? पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे तोंड वर करून तिला प्रॉमिसही करून टाकलंस. कशाच्या जोरावर? कळलं. थोडक्यात नेहमीप्रमाणे मला माझ्या बाबांसमोर हात पसरायचे आहेत. गृहीतच धरलेस तू. मला माझ्या माहेरच्यांकडे आयुष्यभर भीकच मागायला लाव. एक तर ते दळबद्री स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलाय. काहीतर म्हणे लोकसेवा, स्टेटस. कसलं रे? कसलं स्टेटस? इथे पैशाचं काय? तुझा गौरीसावर मी करते. आई, तुम्ही सुद्धा ओरडून ओरडून सांगत असताना त्याला, पण त्याला ऐकायचंच नाहीये. आता खूप झाले ना अटेम्प्ट. नाही क्रॅक होतंय. सोडून द्यावा विषय. एखादा प्रायव्हेट जॉब करावा. आई, ते पैसा लागतो ना हो जगायला पावलो पावली. कल्याणी, तुलाही माहितीये ही परीक्षा एका झटक्यात कोणालाही पास करता येत नाही. तू थोडा धीर धर ना. आणि मला तरी असं वाटतं ना की माणसाचं मन ज्याच्यात रमतं ना तेच करू द्यावं. त्याला आनंद समाधान मिळतंय ना, मग आपण त्याला सपोर्ट करायला नको. आणि तो मेहनत करतोय ना, तो जेव्हा पास होईल ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटेल. बरोबर बोलते कल्याणी. अभिमान बाळगायला ना पैसाच लागतो गाठीशी, बाकी काही कामी नाहीयेत. चहा घ्या. घ्या. चपाती गरम आहे, देऊ का? नाही, नको. आणि नचिकेत, आधी ठीक होतं रे बाळा, पण आता मुलगी मोठी होतीये तुझी.
आज ड्रेस मागितलाय, उद्या अशा 100 गोष्टी मागेल. मग सांग ना, हे अशा नुसत्या परीक्षा देऊन पुरा पडणार आहेस का तू? तुझी बायको चांगली आहे, गपचूप संसार रेटते तुझा. पण मुलगी ती नाही ऐकणार, थैथाट करेल. मग ना करता बाप नाही आवडत मुलांना. वेळीच सावध हो. 4 वेळा नापास झाल्या या परीक्षेत. यावेळी नापास नक्की पास होणार दादा. मला खात्री आहे त्याची चिकाटी आणि मेहनत देणार पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि हो, आपण कोणीही नेगेटिव्ह नाही बोलायचा. मग बघाच पॉझिटिव्ह रिझल्ट येतो की नाही. सॉरी सॉरी वहिनी, उशीर झाला. तुझा मी करते चपाती. दी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. निकी 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 निकी. काय सांगितलं तुला मी? कविता, अगं त्याला साजरा करू दे ना बर्थडे. अगं तिच्या आनंदावर कशाला पाणी फिरवतेस तू? आणि किती वर्ष ही अडी बाळगणार आहेस तू? अगं सख्खी आई आहेस ना तिची, अशी सावत्र आहेस की वागू नकोस ग. हे बघ कविता, आज ना तिचा हक्काचा दिवस आहे. जरा आजच्या दिवशी तरी बोलू नकोस ग. हौस नाही मला बोलायची. तुम्हाला माहिती मी असं का वागते ते. उगाच माझं तोंड उघडायला लावू नका. हे बघ हे बघ कविता, हे 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 तुझं वागणं आहे ना ते चुकीचं आहे. आणि हे ताणणं जो प्रकार आहे ना तो त्याहूनही चुकीचा आहे. बघ काय चुकीचं आणि काय बरोबर ते तुम्ही नका सांगू मला. बाबा बाबा बाबा, अहो तुम्ही शांत व्हा. चहा गार होतोय तुमचा. घ्या घ्या चहा, घ्या चहा घ्या. बाबा प्लीज, माझ्यामुळे घरात वाद नको. मी वाद तुम्ही नाही. विश नाही केलं तरी मला माहिती आहे ना, तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम येते. माझा आजचा दिवस आनंदात जावा असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं ना? जाऊ द्या ना, नका हिला दुखू. हे बघा, तिची मतं तिच्याजवळ, तुमची मतं तुमच्याजवळ. पण प्लीज भांडू नका, प्लीज. बघ कविता, बघ किती समजूतदार आहे. तुम्ही आता येऊ का? काय हो, पाणी भरायचं झालं की नाही अजून? दुसऱ्याला भरू द्या की जरा. मी आत्ताच आली. तुझी रोजची कटकट आहे. काय आता कामं नाही करायची मग? कोणाची गाडी आहे? कोणाची जीप आहे हे आपल्या चालत आली आहे? तुम्ही
अरे वा, ओळख आहे वाटतं. मला वाटलं करून द्यावी लागते की काय. असो, तरी पण देतो माझा इंट्रो. माझं नाव नंदा, भाडं वसूल ह्याच आपला धंदा. नाही, म्हणजे तुम्ही असे अचानक पत्र पाठवलं होतं ना. पोचलं नाही काय? काय माहिती, ते पण तुमच्यासारखं स्लोच असेल. ए बाजूला हो ना, दिसत नाही. आली बघ ही महामाया. आत्ता खरी मजा येणार बघ. आत्ता ही राडा करणार. दिसू दिसते पोरगी परत. नाही झुकच्या उपटून हातात दिलं तर बघ. कशाला मारताय आमच्या मुलाला? अजी शांत व्हा, शांत व्हा. सब लोग शांत हो जाइए, रिक्वेस्ट करता हूं. आमचा कुणाशी काय पंगा नहीं है. लेना देना सिर्फ इसके साथ है. पैसा घेताना एकदम गडबड 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 केला ना. आता पैसा देताना काय बोल ना. आता काय? आता मम्मी आई, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरावर हात उचलायची? हा? आणि कशाला मारतोयस? कोण आहेस कोण तू? आणि तो काही रस्त्यावर पडलाय त्याच्यावर हात उगारतोय? हे खाली कर, खाली कर. तुम्ही अरे बघत काय बसलाय? आपल्या पोराला मारताय तर पुढे पण यावंसं वाटत नाही. तू काय बघतोस? ते कसं खवडा देईल ना. चल मागे हो. पण तुझी हिंमत असेल ना, मला मारून दाखव. हात लाव ना मला. का? मम्मी, हा? माझ्या पोराला मारतो. सरक मागे, सरक सरक. पप्पू भाई का उसूल पता नहीं क्या? औरत लोग को कभी हाथ नहीं लगाने का. रिस्पेक्ट. हाँ, और ये तो मम्मी जी है. हाँ, मम्मी जी, तुमच्या छोकऱ्यानं पैसा उचलला माझ्याकडून और भाग गया वो. हा, पळून गेला, पळून. माझा पैसा घेऊन पळून जातोय आणि मी काय बघत बसायचं काय? हे बघा, तुमचे पैसे आहेत ना. हो हो हो, तेच पैसे घ्यायला आलोय. म्हणून सोबत दोघांना घेऊन आलोय ना मी. काय एवढी मोठी रक्कम मी एकटा कसा उचलणार? काय मग आत्ता पैसे देताय का जेवून जाऊ म्हणताय? कसं आहे ना की आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. काय झालं, मला पेन्शन आहे ना, ती 4 महिन्याची पेन्शन अजून आली नाहीये. तर ते पैसे आले असते तर मी सगळे पैसे तुम्हाला दिले असते ना. ए गपगुमान पैसे दे आता. 3 महिन्यात पैसे देतो बोललेलास, 7 महिने झाले. अजूनही भाडं थकवलंयस आणि आता बोलतोस पैसे नाहीत म्हणून. मला काय माहिती नाही हा? मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत. कुठूनही घेऊन ये, जा चल. बाबा, हात कसा लावला तुम्ही त्याला? ते म्हणतायत ना पैसे देतो म्हणून. आम्ही काय पळून जाणारे वाटलो का काय तुम्हाला? ते म्हणाले पैसे देतो तर देणार. ए
कोण येणार पैसे? कोण येणार? तू देणार आहे? हा ए स्कॉलर बोल ना, कोण देणार माझे पैसे? मी देणार, मी देणार, मी देणार, मी देणार. हो अप्पूबाई, माफ करा ना, 2-3 आठवडे द्या, एखादा महिना द्या, मी करतो ना रिटर्न. टाइमची खोटी करायची नाही आपल्या. चल जल्दी बता कब देगा पैसा, वरना हात खाली घ्या. अहो दादा, कशाला हात उचलताय? माझ्या बाबांना आणि भावाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची? हे बघा, कुठलाही प्रश्न हात उचलून नाही. अहो, गोष्टी बोलूनही सॉल्व्ह होऊ शकतात ना. बोलून झालंय सगळं. तुझा भाऊ धंदा टाकणार म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन गेला होता आणि सगळे पैसे उधळले त्याने. सिर्फ 1 हफ्ता दिया उसने, बाकी का हफ्ता गडप. अरे फोन किया तो फोन भी नहीं उठाता है, म्हणूनच त्याला घरातनच उचललंय आता. तुमचे भाड्याचे पैसे थकले त्याबद्दल सॉरी. खरे आहेत, सोन्याचे. हे बघा, मला मान्य आहे माझ्या भावाकडून चूक झाली आहे. मी पुढच्या 2 आठवड्यामध्ये तुमचे सगळे पैसे परत करतो. हे बघा, तुमचं भाडं हा तुमचा अधिकार आहे, पण अहो, ते वसूल करायची ही पद्धत नाही. पैसे देऊ न शकणारा माणूस प्रत्येक वेळी चुकीचा नसतो, तो बऱ्याचदा हतबलही असतो. आता माझ्या घरचा पत्ता तर तुम्हाला माहिती आहे. माझ्या जिमचाही पत्ता देतो. जिम? नाही, माझी नाही आहे. मी तिथे अटेंडंट म्हणून काम करतो पार्ट टाइम, आणि एका रेस्टॉरंटमध्ये पण करतो. तिकडचाही पत्ता देतो. म्हणजे कसं तुमची खात्री पटेल की मी कुठेही पळून जाणार नाही. कारण या दोन्हीपैकी एका ठिकाणी मी तुम्हाला नक्की सापडेन. मला फक्त थोडी मुदत हवी आहे. ठेवतो तुझ्या शब्दावर विश्वास, पण तू जर शब्द फिरवलास ना तर दोघांनाही सोडणार नाही मी. सोडणार नाही म्हणजे? हे बघा, माझ्या भावाला, माझ्या बाबांना आणि माझ्या घरच्यांना काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. हे बघा, माझा भाऊ चुकत असेल, चुकलाच आहे तो, पण तो रस्त्यावर पडलेला नाहीये. मी कायम त्याच्या पाठीशी उभा आहे. पण कधी त्याच्यावर काही संकट आलंच तर तेव्हा मात्र त्याच्या पुढे उभा असेल मी. हे बघा, पुन्हा जर माझ्या घरच्यांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. अहो, मी नाही सहन करणार, तुमचं बरोबरच आहे, पण माझ्या भावाच्या चुकांची जबाबदारी माझी आहे, तुमची नाही. त्याला शिक्षा देण्याचा हक्क माझा किंवा माझ्या कुटुंबाचा आहे, तुमचा नाही. त्यामुळे इथून पुढे काही बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोला, रिक्वेस्ट करतो. अहो, आम्ही साधी सभ्य माणसं आहोत. तुम्ही आमचा केला तसा आम्ही तुमचा अपमान नाही करू शकत. आम्ही नाही तुम्हाला हात लावू शकत. भाडं मिळालं ना?
आता निघताय की जेवून जाताय? नाही, जेवण तयार आहे. क्या बात है. हाँ, क्या बोला यार तू. हाँ? हीरो हीरो. तेरे आंखों में सच्चाई दिखती है. एक सच्चा आदमी आहे तू. आणि म्हणूनच तुझ्यावर विश्वास ठेवतोय मी. चल, दिली तुला मुदत. चला रे. दादा, अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तू कशाला एवढं टेन्शन घेतोयस? पण तुझे हे कानातले घेऊ नवीन, तूच घेशील बघ. एकदा का तुला सरकारी नोकरी मिळाली तोंड बंद कर हा तुझं. जन्माला आल्यापासून या घराची वाट लावली आहेसच. आता याला हरभऱ्याच्या झाडावर चढून याच्या आयुष्याची वाट लावू नकोस. कविता, शब्द जरा जपून वापर का. काही चुकीचं बोलत नाहीये मी. नचिकेतच्या चुकीच्या गोष्टींना हीच खतपाणी घालते. आई, अगं मी चुकीच्या गोष्टींना खतपाणी नाही घालते. मी तर फक्त दादाला प्रोत्साहन देतेय. दादाने एक स्वप्न पाहिलंय, त्याला ते पूर्ण करायचंय, तर आपण सगळ्यांनी त्याला सपोर्ट करायला नको का? यालाच खतपाणी घालणं असं म्हणतात. वहिनी, अगं दादाला एकदा सरकारी नोकरी लागली ना का तो कधी लागणार नोकरी? त्यासाठी पास व्हावं लागतं ना. याच्या मूर्खपणाला पाठिंबा देणं बंद कर बाई. नंतर कॉल करते. हा. आणि मी सपोर्ट केला नाही असं कसं म्हणतेस ग तू? केला ना, इतके वर्ष सपोर्टच केला. अगं अजून किती करायचंय? अजून किती दिवस मला माझ्या माहेरी हात पसरावे लागणार आहेत? आता लेकीला गॅदरिंग साठी ड्रेस हवाय, त्यासाठी सुद्धा मला माझ्या बाबांकडेच हात पसरायचे आहेत. तसं प्रॉमिस करून बसलाय ना. असं किती वेळा तुला हात पसरायला लागले तुझ्या बाबांकडे? एकदा. आणि त्यासाठी मी आभारी आहे तुझा. पण म्हणून मला जन्मभर ऐकवणार आहेस तू? आपल्या संपूर्ण घराची जबाबदारी तिने घेतली आहे. खरं तर घरातला मोठा मुलगा म्हणून माझी. पण तिने घेतली. का घेतली? कारण मला माझं पॅशन फॉलो करता यावं, मला माझी स्वप्न पूर्ण करता यावीत म्हणून. आई, बाबा, नका ना भांडू. नको मला प्रिन्सेसचा ड्रेस. असा कसा नको प्रिन्सेसचा ड्रेस? बाबाने प्रॉमिस केलंय ना, मग घेणार बाबा ड्रेस. आणि म्हण्या, आई बाबा भांडत नाहीयेत हा, ते बोलतायत. हे काय आणि काय केलंय हे? असं जातं का कोणी स्कूलला? निको आत्या, आमच्या मनाची छान वेणी घाला. जा. आता मी जा. बहिणी, अगं नचिकेत दादा गौरीचा बाबा आहे. निदान गौरी समोर तरी तू त्याचा मान ठेवावास, एवढीच विनंती. बाई, मी विनंती करते तुला, तू आमच्यामध्ये नको पडू. मी माझ्या नवऱ्याशी आणि मुलीशी कसं वागायचं निदान हे तरी तू नको सांगू मला. आमचं आम्ही बघून घेऊ.
कशी बोलते, जसा शहाणपणाचा ठेकाच घेतलाय ना हिने. बाजूला. अगं कल्याणी, ज्यात त्यात नाकुपसाची सवय ही. जन्माला आल्यापासून हेच केलंयस. आता काही या दोघांचा संसार मोडायचा आहे तुला. अपशकुनी. तुझं ना तोंडच बघायचं नाही मला. कंटाळा आला या घरात राहायचं मला. तर थांबावंसच वाटत नाही मला. सलुताईकडे बिशी आहे. वाचला जरा. पर्स कुठे गेली माझी? सलुताईकडेच जाते. आयुष्यातले 4 तास तरी बरे जातील माझे. संध्याकाळी येईन मी परत. सॉरी. दादा, अरे वेडास का तू? दादा, आई. रिक्षा रिक्षा. पण नाही रिक्षा. ती नाट लागली असं कळतच. आई, 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 प्लीज अगं अशी चिडून नको ना जाऊस. चल ना घरी. कशाला येऊ घरी? रोज भांडणं तमाशा. कंटाळा आलाय मला घराचा. नाही होणार भांडणं. मी बोलते ना वहिनीशी. हा, चल ना ग घरी. सावरेल सगळं. कोण सावरणार? तू. तुझ्या हातून ना गोष्टी उद्ध्वस्त होऊ शकतात किंवा विस्कटू शकतात. सावरू शकत नाही. सावरण्याच्या गोष्टी करते. तुझ्या जन्मापासून चटके खाल्लेत आम्ही. आता आणखीन विषयाची परीक्षा नको बाई. आई, आई, अशी चिडून जाऊ नकोस ना प्लीज. घर सोडून नाही चालले मी. सलू मावशीकडे चालले. रिक्षा रिक्षा रिक्षा. शांतीनगर शहर आहे ना? हा. आई, नाही बरोबर आहे. निरांजनाला अर्थ से जर वात असे सांगाती, तू अनोळखी तरी सोबती. अर्थातच. तू अनोळखी तरी सोबती. पण अजून ती वेळ आली नाहीये.